आज बनवले होते आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याचे वडे. तर त्यासाठी इथं भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला होता. त्यामध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची, जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 2 उकडलेले बटाटे घालायचे आहेत. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर थोडेसे जिरे घालू शकता. बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. साबुदाणा खूप जास्त मॅश करायचा नाही, थोडासा अख्खाच ठेवायचा, म्हणजे आपले जे वडे आहेत ना खूप छान कुरकुरीत तयार होतात. तुम्ही इथं हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटाचाही वापर करू शकता. इथे आता मी छोटे छोटे वडे बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरती वडे तळायचे नाहीत, मीडियम गॅसवरती तळायचे आहेत. छान असे वडे एकसारखे तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना की नाही गॅस फुल किंवा बारीक ठेवायचं नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत. टम्म फुगलेले आणि वरून क्रिस्पी आपले हे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा.